कैलासवासी विक्रमसिंग घाडगे साहेबांची आणि बशीर साहेबांची त्यावेळी कागलमध्ये युती झालेली होती आणि युतीतून आपण निवडणूक त्यावेळी लढवली होती। आता बरंचसं पाली पुलाखालनं वाहून गेलेलं आहे आणि अशावेळी बशीर साहेबांचं जे स्टेटमेंट आलं त्यामध्ये ते म्हणले की कार्यकर्त्यांना धक्काही बसेल। थोडंसं वाचून दाखवतो त्याचं की कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व शाहू आघाडीची अनपेक्षित युती। नामदार मुश्रीफ साहेब यांचे स्पष्टीकरण। कागलच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीत अनपेक्षितपणे युती झाली। नामदार मुश्रीफ साहेब यांनी या अनपेक्षित युतीबद्दल आपला खुलासा पत्रकाद्वारे केलेला आहे। मुश्रीफ साहेब यांनी या पत्रकामध्ये म्हणलेलं आहे की आज राष्ट्रवादी शाहू आघाडी कागलमध्ये आघाडी झाली। इतकी घटना अनपेक्षित घडली की प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ते, संघटना यांच्याशी मला सल्ला मसलत न करता आली, याबद्दल मी सर्वांची माफी मागतो। अनेक त्यांनी खुलासा केलेला आहे। या तालुक्याच्या विकासासाठी विनाकारण सुरू संघर्ष थांबवण्याचा आणि जनतेला भरभरून कशी देता येईल यासाठी ही युती झालेली आहे। त्यामध्ये कुठला दुसरा हेतू नाही। 4 वाजता उद्या मटकरी हॉलमध्ये मी व श्री समरजित घाडगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका व पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत। कागल तालुक्यात अशी आघाडी पहिल्यांदा झालेली नाही। इतिहासाची पुनरावृत्ती, हिस्ट्री रिपीट झालेली आहे। टोकाचा संघर्ष होता त्यावेळेच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या आहेत। कैलासवासी शामराव भिवाजी पाटील बापूजी, कैलासवासी मंडलिक साहेब, कैलासवासी विक्रमसिंग राजे, मी स्वतः व माजी आमदार संजय बाबा घाडगे हे सगळे या तालुक्यामध्ये नेते आहेत। त्यामुळे कागलला तालुक्याला जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ काय झाले समजू शकतो। भावना ईडीबद्दलची कार्यकर्त्याच्या मनामध्ये असणे साहजिक आहे। चर्चांती आपल्याशी बोलून त्याचा संभ्रम व गैरसमज दूर झालेला आहे। देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीने झालेला आहे। आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की आघाडी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगराच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणताना आपण सर्व जीवाची रान करू, बाकी सर्व पत्रकार परिषदेत मन मोकळे करू अशी साहेबांनी यामध्ये